Good morning, students. Now we are going to see the second part of the lesson on saying please. फर्स्ट पार्टमध्ये तुम्ही पाहिलं की लिफ्टमॅनला असं वाटतं की त्याचा पॅसेंजरनी अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून तो त्याला लिफ्टच्या बाहेर फेकून देतो, म्हणजे फिजिकल व्हायलन्स करतो. आता अशा पद्धतीने फिजिकल व्हायलन्स करून समोरच्या व्यक्तीला त्याची चूक जाणवून देण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीतून आपल्या भोवतीचं वातावरण आपण अतिशय चांगलं करू शकतो. त्यासाठी काही नॉर्म्स जे सिव्हिलिटीचे आहेत ते आपण पाळले पाहिजेत. काही बदल स्वतःमध्ये घडवून आणले पाहिजेत आणि काही व्यक्ती आहेत की ज्यांच्यावरती ह्या सिव्हिलिटीचे संस्कार आहेत आणि त्या व्यक्ती आपल्या वर्तणुकीद्वारे आपल्या समाजात सभोवती जे वातावरण आहे हे अतिशय चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. याबद्दलचं एक उदाहरण रायटरनी ह्या सेकंड पार्टमध्ये दिलेलं आहे. Firstly, we will see this remaining last two lines of the previous page. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most of people will have certain sympathy for the liftman. एंडोर्सचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे डिक्लेअर वन्स पब्लिक अप्रुव्हल. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण असतील जे व्हर्डिक्ट मीन्स जजमेंट, म्हणजे आपलं मतप्रदर्शन हे लिफ्टमॅनच्या कृतीच्या विरुद्ध करतील. परंतु बरेचशा व्यक्ती अशा असतील की दे विल हॅव सिम्पथी विथ हिम, त्यांना लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती वाटेल. वाइल इट इज ट्रू दॅट देर इज नो लॉ दॅट कंपेल्स अस टू से प्लीज. ही फॅक्ट आहे की असा कोणताही कायदा अस्तित्वात नाही जो कायदा तुम्हाला कंपेल करेल की तुम्ही प्लीज या शब्दाचा वापर तुमच्या बोलण्यामध्ये केला पाहिजे. देर इज अ सोशल प्रॅक्टिस मच मोर ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड दॅन एनी अदर लॉ विच एन्जॉयस अस टू बी सिव्हिल. रायटरला असं म्हणायचं आहे, परंतु आपल्यावरती जे काही सामाजिक संस्कार फार पूर्वापासून आपल्या घरातून आपल्या समाजातून झालेले आहेत, विच आर मच मोर ओल्डर अँड मच मोर सॅक्रेड. सॅक्रेडचा अर्थ होतो पवित्र. दॅन एनी लॉ विच एन्जॉयस टू बी सिव्हिल, म्हणजे एखाद्या कायद्याचा वापर करून आपल्याला समाजामध्ये सभ्यवर्तन करायला लावण्यापेक्षा आपलं जे काही पूर्वापारपासून चालत आलेल्या ज्या सामाजिक परंपरा आहेत की ज्याच्यातून आपल्याला सभ्यवर्तन करण्यासाठी मदत मिळेल. अँड द फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द सिव्हिलिटी इज दॅट वी शूड एक्नॉलेज द सर्व्हिस. आणि रायटरने असं म्हटलेलं आहे की ही सिव्हिलिटी आपल्या अंगी बाणवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर वी शूड एक्नॉलेज अ सर्व्हिस. एक्नॉलेज ॲक्सेप्ट, म्हणजे आपण ॲटलिस्ट आधी एखादी सर्व्हिस आपल्याला दिली जात आहे हे मान्य तरी केलं पाहिजे की आपल्याला आपले आईवडील आपल्यासाठी शिक्षणासाठी पैसे खर्च करत असतात, आपल्या स्वतःला इन्कन्व्हिनियन्स ते सहन करत असतात, परंतु आपल्याला कुठली गोष्ट कमी पडून देत नाहीत. आपल्याला प्रत्येक गोष्टीची ते सेवा पुरवत असतात, परंतु ही आपल्याला पुरवली जात आहे, त्यांना तिथे कुठेतरी त्रास होत आहे, ही गोष्ट ॲटलिस्ट तुम्ही मान्य तरी केली पाहिजे. प्लीज अँड थँक्यू आर द स्मॉल चेंजेस विथ विच वी पे आवर वेज ॲज अ सोशल बिईंग. एक सामाजिक प्राणी म्हणून जगत असताना आपण प्लीज आणि थँक्यू यासारख्या शब्दांचा वापर करायला शिकून एक सभ्यवर्तन आपण समाजामध्ये करू शकतो, सिव्हिलिटी आपल्या अंगी बाणवू शकतो, असं रायटरला म्हणायचं आहे. दे आर द लिटिल कर्टसीज बाय विच वी कीप द मशीन ऑफ द लाईफ ऑइल्ड अँड रनिंग स्वीटली. रायटरने इथे आपल्या जीवनाची तुलना ही एका मशीनशी केलेली आहे. जसं की एखादं मशीन चांगलं कार्यरत राहायचं असेल, ठेवायचं असेल तर आपण त्याला तेलपाणी करतो, त्याचा मेंटेनन्स करत असतो. इन द सेम मॅनर ही जीवनाची मशीन चांगली स्मूथली रन करायची असेल तर आपल्याला ह्या कर्टसीसचा अवलंब करून याला ऑइलिंग केलं पाहिजे, असं रायटरला म्हणायचं आहे. दे पुट अवर इंटरकोर्सेसचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे कन्व्हर्सेशन ऑर कम्युनिकेशन अपॉन द बेसिस ऑफ द फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक. आणि या शब्दांचा वापर करून आपलं जे काही कम्युनिकेशन आहे, संभाषण आहे, समाजामध्ये इतरांशी सर्वांशी होणारं जे संभाषण आहे, दॅट वी कॅन पुट ऑन द फ्रेंडली कोऑपरेशन अँड इझी गिव्ह अँड टेक रिलेशनशिप. अशा पद्धतीने आपण आपलं संभाषण ठेवू शकतो इन्स्टेड ऑफ ऑन द बेसिस ऑफ सुपिरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स. आता काही जणांचं तुम्ही संभाषण पाहिलं असेल, काही लोक अशा आविर्भावात बोलत असतात जणू काही ते सुपिरियर आहेत, समोरच्या व्यक्ती इन्फिरियर आहेत, त्यांना काहीच समजत नाही आणि ते अशा पद्धतीने डिक्टेट करण्याचा म्हणजे ऑर्डर करण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुम्ही ह्या कर्टसीसचा वापर केलात तर तुमचं संभाषण अशा पद्धतीने सुपिरियर्स डिक्टेटिंग टू इन्फिरियर्स या पद्धतीचं होणार नाही, तर ते फ्रेंडली कोऑपरेशनचं होईल, असं रायटरला म्हणायचं आहे. इट इज अ व्हेरी व्हल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग. म्हणजे असं मन ज्या मनाला किंवा ज्या व्यक्तीला खरं तर सर्व्हिस घ्यायची आहे, परंतु सर्व्हिस घेत असताना ही व्यक्ती रिक्वेस्ट न करता कमांड करत आहे आणि
अँड हॅव इट विथ विलिंगनेस. आणि तिचं असं म्हणणं आहे की तिला जी सर्व्हिस देणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं मनापासून ही सर्व्हिस तिला दिली पाहिजे, विथ गुड फिलिंगनी दिली पाहिजे, इन्स्टेड ऑफ रिसेंटमेंट अँगर. कोणताही राग व्यक्त न करता अगदी मनापासून त्या व्यक्तीनं ह्या समोरच्या व्यक्तीनं याला सर्व्हिस दिली पाहिजे. आणि ही व्यक्ती सर्व्हिस घेत असताना सुद्धा समोरच्या व्यक्तीला कमांड करणार आहे. असा विचार करणारी व्यक्ती जी आहे या व्यक्तीला रायटरनी व्हल्गर माइंडेड व्यक्ती किंवा ज्याला आपण काय म्हणू की फार बार्बॅरियस रानटी असा मनुष्य, अज्ञानी मनुष्य असा शब्द वापरलेला आहे. आय शुड लाईक टू फीचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड. आणि या संदर्भात मी माझ्या एका मित्राचं उदाहरण देऊ इच्छितो असं रायटर म्हणतो. द पोलाईट कंडक्टर. आणि त्याचा मित्र आहे एक पोलाईट कंडक्टर, एक नम्र कंडक्टर, बस कंडक्टर. बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रेब्युक टू द कंडक्टर्स जनरली. आणि अशा प्रकारचं टायटल वापरून, पोलाईट कंडक्टर असं टायटल वापरून, आय डोंट वॉन्ट टू डिस्क्रिमिनेट मीन्स भेदभाव करण्याची माझी कोणतीही इच्छा नाही की चांगले कंडक्टर्स आणि रूड कंडक्टर्स. अँड आय डोंट वॉन्ट टू रेब्युक टू द अदर कंडक्टर्स विच आर नॉट पोलाईट. आणि जे कंडक्टर्स पोलाईट नाहीत यांना रेब्युक करणे म्हणजे फटकारणे अशी माझी कोणतीही इच्छा नाही. ऑन द कॉन्ट्ररी I am disposed to think that there are few classes of men who came through the ordeal of a very trying calling better than bus conductors do. याच्या उलट पक्षी आय एम डिस्पोज टू थिंक, मला असं म्हणायचं आहे की देर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन, काही व्यक्तींचे इथे ग्रुप आहेत, क्लासेस आहेत. कम थ्रू द ऑर्डियलचा अर्थ दिलेला आहे डिफिकल्ट ऑर पेनफुल एक्सपिरियन्स, दिव्य म्हणू की असे काही कंडक्टर्स आहेत ज्या कंडक्टर्सना सुद्धा काही वेळेला रूड पॅसेंजर्स किंवा रूड व्यक्तींशी डील व्हावं लागतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये हे लोक आपला संयम न गमावता योग्य पद्धतीने डील करून आपल्या भोवतीचं वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. हिअर अँड देअर यू विल मीट ॲन अनप्लेझंट स्पेसिमन. पण काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना या दिव्यातून जात असताना, ऑर्डियलमधून जात असताना खरं तर असभ्य भाषा वापरायची नसते, परंतु लोकांच्या वर्तणुकीमुळे, केवळ रूढ वर्तणुकीमुळे त्यांना ती वापरावी लागते. अँड यू कॅन मीट सच अ अनप्लिझंट स्पेसिमॅन, नमुने म्हटलेलं आहे अशा कंडक्टरला, हू रिगार्ड द पॅसेंजर्स ॲज देअर नॅचरल एनिमीज, जे आपल्या पॅसेंजरना त्यांचे नैसर्गिक शत्रू मानत असतात. ॲज क्रिएचर्स, असे प्राणी हू चीफ पर्पज ऑन द बस इज टू चीट हिम. आणि त्यांना असं वाटतं की हे असे प्राणी आहेत की ज्यांचा मुख्य उद्देश बसमधून ट्रॅव्हल करत असताना त्यांना चीट करणे, त्यांना फसवणे तिकीट न काढता असं आहे, असं त्यांना वाटत असतं आपल्या पॅसेंजरबद्दल. अँड हू कॅन ओनली बी केप्ट रिजनेबली ऑनेस्ट बाय लाऊड व्हॉइस अँड ॲग्रेसिव्ह मॅनर. आणि अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत, अशा प्रकारचे जे पॅसेंजर्स आहेत, यांना जर योग्य पद्धतीने वर्तणूक करण्यासाठी किंवा योग्य पद्धतीने प्रवास करण्यासाठी, तिकीट वगैरे व्यवस्थित काढून प्रवास करण्यासाठी भाग पाडायचा असेल तर यांच्यासाठी मोठ्या आवाजाचा वापर केला पाहिजे आणि ॲग्रेसिव्ह मॅनरमध्ये त्यांच्याशी बिहेव केलं पाहिजे, असंच या कंडक्टरना वाटत असतं. बट दिस टाईप इज रेअरर दॅन इट यूज टू बी. परंतु अशा प्रकारचे जे कंडक्टर्स आहेत हे खूपच दुर्मिळ आहेत आणि रेअरर दॅन इट इज टू बी असायला पाहिजेत त्यापेक्षाही कमी आहेत. आय फॅन्सी द पब्लिक ओज मस्ट टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी. आय इमॅजिन, मी अशी कल्पना करतो किंवा की जे काही पब्लिक आहेत UK की ज्यांच्यासाठी अंडरग्राउंड रेल्वे कंपनी ज्या आहेत, विच ऑल्सो रन्स बसेस, म्हणजे ज्यांनी अंडरग्राउंड रेल्वे आणि बसेस यांची सुविधा केलेली आहे, अशा सर्व कंपनीजना पब्लिकनी ओज मीन्स दे हॅव टू से थँक यू टू देम फॉर इन्सिस्टिंग ऑन अ सर्टेन स्टँडर्ड. let me highlight it. For insisting on a certain standard of civility in its servants. म्हणजे अशा ज्या कंपनीज आहेत ज्यांनी सुविधा तर पुरवलेली आहेच आहे पब्लिकसाठी, बट दे हॅव इन्सिस्टेड सर्टेन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन देअर सर्वंट्स. म्हणजे त्यांचे जे काही कामगार आहेत या कामगारांमध्ये काही सिव्हिलिटीच्या किंवा सभ्यतेचे काही सर्टेन स्टँडर्ड्स आहेत, हे स्टँडर्ड्स त्यांनी फॉलो केलेच पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांच्यावरती कंपल्शन केलेलं आहे. अँड टेकिंग केअर दॅट दिस स्टँडर्ड इज ऑब्झर्व्ड. आणि त्या व्यक्तींनी, त्या कंपनीजनी केवळ त्यांच्या कामगारामध्ये काही सर्टेन स्टँडर्ड सिव्हिलिटीच्या असल्याच पाहिजेत, अशा पद्धतीने केवळ कंपल्शन न करता ते खरोखर पाळले जातात का हे ऑब्झर्वसुद्धा केलेलं आहे. अशा लोकांना पब्लिकनी थँक्यू म्हटलं पाहिजे. इन
इट इज नॉट ओनली मेक्स थिंग्स प्लेझंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक. आणि असं केल्यामुळं जे ट्रॅव्हलिंग पब्लिक आहे यांच्यासाठी सर्व वातावरण अतिशय प्लेझंट केवळ करत नाहीत या कंपनी, बट परफॉर्म्स अन इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिस. तर या कंपनी एक चांगली सामाजिक जबाबदारीसुद्धा पार पाडत आहेत, सोशल सर्व्हिस करत आहेत जणू काही. दॅट्स वाय पीपल हॅव टू से थँक्यू टू देम, असं रायटरचं म्हणणं आहे. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज अ क्लास. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही कंडक्टर्स आहेत यांच्याबद्दल अनफ्रेंडलीनेस व्यक्त न करता आय पे अ ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ क्लास, परंतु एक विशिष्ट क्लास आहे यांना आदरांजली वाहणं मी पसंत करेन, कारण की मी एक वेगळाच अनुभव आयुष्यात घेतला आहे असं रायटरला म्हणायचं आहे. आय फर्स्ट केम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट. आणि अशा एका चांगल्या कंडक्टरचा मला अनुभव आला तेव्हा जेव्हा मी बसमध्ये चढलो आणि माझ्या लक्षात आलं की मी पैशाचं पाकिट घरी विसरलेलो आहे, असं रायटरने स्वतःचा अनुभव इथे सांगितलेला आहे. एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग्स. प्रत्येकाला आयुष्यामध्ये असा एक अनुभव आलाच असेल कधी ना कधी की आपण प्रवासाला निघालेलो आहे पण पैसे आपले घरी राहिलेले आहेत. द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी अराउजेस. म्हणजे जेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात येते तेव्हा तुमच्या मनामध्ये एक मिक्स्ड फिलिंग्स येतात. त्या कोणत्या येतात हे पुढे दिलेलं आहे रायटरने. यू आर अनॉइड. अनॉइड चिडणे, तुम्हाला अतिशय राग येतो स्वतःचा. बिकॉज यू लुक लाईक अ फूल, तुम्ही मूर्खासारखे दिसता अशा सिच्युएशनमध्ये, त्यामुळे तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो. ॲट द बेस्ट अँड लाईक नेव ॲट द वर्स्ट. आणि नेव म्हणजे धूर्त, तुम्ही खरोखरच धूर्तपणा केला आहेत की काय, कारण आता समोरच्या व्यक्तीला सांगून ही गोष्ट पटणार नाही आहे, कारण दोन्ही प्रकारे कंडक्टर तुमच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो की तू एक धूर्त आहेस आणि ही एक ट्रिक करत आहेस. यू शुड नॉट बी at all surprised if the conductor eyed you coldly as much as to say yes I know that stale old trick. आणि तुम्हाला आश्चर्य वाटायला नको की जो कंडक्टर आहे बसचा तो तुमच्याकडे अतिशय शांतपणे थंडपणे तुमच्याकडे बघेल आणि तुम्हाला म्हणेल येस आय नो द स्टेल शिळी ओल्ड ट्रिक, म्हणजे तीच तुझी जुनी आयडिया तू इथे वापरत आहेस. नाव देन ऑफ यू गेट, आता तू या बसमधून खाली उतर. अँड इवन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो अँड लेट्स यू डाऊन इझिली. आणि कंडक्टर जरीच एक चांगला मनुष्य असेल आणि त्याने तुम्हाला सहजपणे बसमधून खाली उतरून दिलं, यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आता मात्र तुम्हाला पुन्हा मागे जावं लागेल, घरी जावं लागेल. अँड द इन्कन्व्हिनियन्स, आता इन्कन्व्हिनियन्ससुद्धा तुम्हाला फेस करावं लागेल. परहॅप्स ऑफ मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, कदाचित पुढे असणारी तुमची एखादी गाडी ट्रेन ती मिस होणार आहे. आणि दुसरा इन्कन्व्हिनियन्स तुम्हाला असा होणार आहे की तुम्ही जी काही एंगेजमेंट मीटिंग ठरवली असेल ही मीटिंगसुद्धा कॅन्सल होणार आहे. हॅविंग सर्च्ड माय पॉकेट्स इन व्हेन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅविंग फाउंड आय वॉज अट्टरली पेनीलेस आय टोल्ड द कंडक्टर विथ अन ऑनेस्ट ॲज फेस ॲज आय कुड अज्युम दॅट आय कुडंट पे द फेअर. आता मी माझ्या पॉकेट्समध्ये पुन्हा पैसे आहेत का हे शोधण्याचा, स्ट्रे कॉपर्स मीन्स कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यू, काही पैसे आहेत का सुट्टे हे शोधण्याचा. स्ट्रे म्हणजे काही पडलेले पॉकेट्समध्ये पैसे आहेत का हे शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, निष्फळ प्रयत्न, निष्फळ प्रयत्न केला. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आय वॉज अटरली पेनीलेस, माझ्याजवळ अजिबात पैसे नाहीत, आय टोल्ड द कंडक्टर, मी कंडक्टरला अतिशय प्रामाणिक चेहऱ्यावरती जेवढे भाव आणता येतील एवढे प्रामाणिक भाव आणून मी कंडक्टरला असं सांगितलं की आय कुडंट पे द फेअर, मी तुम्हाला ह्या तिकिटाचे पैसे देऊ शकत नाही. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, मला पुन्हा परत गेलं पाहिजे. ओ यू नीडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. आता हा कंडक्टर खूप चांगला आहे आणि म्हणून त्याने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली की तुला खाली उतरायचं काही गरज नाही, मागे जायची गरज नाही आहे. ऑल राईट सेड आय, बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी, परंतु माझ्याकडे पैसे नाहीत. ओ आय विल बुक यू थ्रू, मी तुझं तिकीट काढून देऊ शकतो. ही रिप्लाइड, वेअर डू यू वॉन्ट टू गो, तुला कुठे जायचं आहे. He handled his bundle of tickets with the air of a man who was prepared to give me a ticket for anywhere from Bank to Hong Kong. Bank एक प्लेस आहे UK मधली आणि त्यांना असं मत व्यक्त केलं की मी तुझं तिकीट कुठेही तुला जिथे जायचं असेल बँक या प्लेसपासून हाँगकाँगपर्यंत जिथे कुठे जायचं असेल तिथलं मी तुझं तिकीट बुक करून देऊ शकतो, तू काळजी करू नकोस. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो, मला कुठे जायचं हे मी सांगितलं. ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, त्यांनी तिकीट दिल्यानंतर मी विचारलं की ह्याचे पैसे मी तुम्हाला केव्हा परत करू.
ओ यू विल सी मी सम डे. ऑल राईट ही सेड चेअरफुली. आता अतिशय आनंदाने त्या कंडक्टरने उत्तर दिलं की मला तू पुन्हा कधी ना कधी भेटशील, त्यावेळेस तू माझे पैसे परत देऊ शकशील. ही टर्न टू गो अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वंडरिंग इन द कॉर्नर ऑफ द पॉकेट्स लाइटेड ऑन ए शिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर. आणि अजूनही माझ्या खिशामध्ये मी पैसे काही आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो आणि अचानकपणे माझ्या पॉकेटमध्ये मला 1 शिलिंग, 1 करन्सी इन UK शिलिंग सापडलं आणि देन द अकाउंट वॉज स्क्वेअर सेटल्ड. आणि मग मी ते पैसे त्या कंडक्टरला परत दिले आणि तो व्यवहार तिथे पूर्ण झाला. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड ॲज ॲक्शन हॅड गिवन मी. आणि त्या कंडक्टरच्या गुड नेचरमुळे की ॲक्शनमुळे जो काही मला आनंद झालेला होता, हा आनंद काही मी पैसे परत दिले म्हणून कमी झाला नाही, तो माझ्या मनात रेंगाळतच राहिला, असं रायटरला म्हणायचं आहे. A few days after, my most sensitive toe was trampled on rather heavily as I sat reading on the top of the bus. एकदा मी डबल डेकर बसमधून प्रवास करत होतो आणि मी वरच्या मजल्यावरती एका सीटवर वाचत बसलेलो होतो आणि अचानकपणे माझा पाय ट्रॅम्पल्ड मीन्स क्रश्ड अंडर द फीट. कुणीतरी माझ्या पायावरती, टोवरती, अंगठ्यावरती जोरात पाय दिला. आय लुक्ड अप विथ सम अँगर. मी अतिशय रागाने वरती बघितलं. अँड मोर ॲगनी ट्रबल. मला त्रास होत होता आणि मी रागाने बघितलं. आय सॉ माय फ्रेंड ऑफ द चेअरफुल कॉन्टेनन्स. आणि माझ्या लक्षात आलं की तोच माझा मित्र होता. चेअरफुल कॉन्टेनन्सचा अर्थ होतो फेस. हा शब्द आपण बघितला आहे लास्ट इयर नोज वर्सेस आईज पोएममध्ये. सॉरी सर ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स. कंडक्टरने त्याला प्रतिक्रिया व्यक्त केली ती, सॉरी मला माहिती आहे माझे हे जे बूट्स आहेत हे हेवी आहेत खूप. गॉट देम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रॉड ऑन सो मच. म्हणजे बरेच वेळेस माझे पाय तुडवले जातात पॅसेंजर करून आणि म्हणून मी ते विकत घेतलेले आहेत. अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि मी इतरांचे पाय क्रश करत आहे. होप आय डिडंट हर्ट यू. मी अशी अपेक्षा करतो की मी फारशी काही इजा तुम्हाला केली नसावी. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. मला खरं तर खूप वेदना झालेल्या होत्या, परंतु मी त्यांना ॲश्युअर्ड खात्री करून दिली की मला कोणताही त्रास होत नाही. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस. आणि जेव्हा कधी त्या बसमध्ये मी चढत असे तेव्हा मी त्या कंडक्टरला शोधण्याचा प्रयत्न करत असे. अँड फाउंड ए क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट गुड नेचर ऑफ हिज बिहेवियर. आणि त्याचं जे काही चांगलं नेचर होतं, बिहेवियर होतं, हे यातून मिळणारा आनंद शोधण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असे. ही सीम टू हॅव ॲन इनएक्झॉस्टेबल फंड ऑफ पेशन्स. अनलिमिटेड पेशन्स त्या व्यक्तीकडे होते. अँड अ गिफ्ट फॉर मेकिंग हिज पॅसेंजर्स कम्फर्टेबल. आणखी एक त्याला देणगी होती, ती म्हणजे त्याच्या पॅसेंजरला कम्फर्टेबली प्रवास करण्यासाठी तो मदत करत असे. आय नोटिस्ड दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वुड रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज ए रूम इनसाइड. मी नोटीस केलेलं होतं की जेव्हा कधी खूप पाऊस पडत असेल तेव्हा तो डबल डेकर बसच्या वरच्या स्टेअरवरती जाऊन लोकांना सांगत असे की खाली बसण्यासाठी पुरेशी जागा आहे आणि तुम्ही तिथे जाऊन बसा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज सन. जे काही वृद्ध लोक आहेत त्यांच्याशी तो इतका कन्सिडरेट केअरफुल होता जसे काही एखादा मुलगा आपल्या वडिलांची काळजी करत आहे. विथ चिल्ड्रेन ॲज सॉलिशियस ॲज फादर. सॉलिशियस केअरफुल. आणि लहान मुलांची काळजी अशा पद्धतीने घेत असे की जसं काही वडील आपल्या मुलांची काळजी घेत आहेत. ही हॅड इव्हिडंटली अ peculiarly means particularly a warm place in his heart for young people and always indulge in some merry jest with them. आणि जे यंग लोक आहेत यांच्याबद्दल त्याच्या मनात पर्टिक्युलरली एक वेगळीच वार्म प्लेस होती आणि त्यामुळे त्यांच्याशी तो नेहमी चेष्टामस्करी करत असे. मेरी जेस्ट चेष्टामस्करी. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन पेव्हमेंट. म्हणजे जेव्हा कधी एखादा अंध व्यक्ती त्याच्या बसमध्ये प्रवास करत असेल त्यावेळेला केवळ त्याला फुटपाथवरती सोडून देणे एवढीच त्याची जबाबदारी नव्हती. ही कुड कॉल टू बिल त्याच्या बसचा ड्रायव्हर याला तो सांगत असे, थांबण्यासाठी सांगत असे. इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द
रोड ऑर राऊंड टू द कॉर्नर, आणि त्याला थांबायला सांगून तो त्याला रस्त्याच्या पलीकडे अंध व्यक्तीला सोडत असे किंवा राऊंड टू द कॉर्नरला सोडत असे ज्याला त्याला जायचं आहे त्या ठिकाणी, ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे, किंवा त्याला जिथे कुठे जायचं आहे त्या ठिकाणी तो त्याला सोडून येत असे. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही इरेडिएटेड सच अन ॲटमॉस्फिअर ऑफ ए गुड टेम्पर अँड काइंडनेस दॅट अ जर्नी विथ हिम वॉज अ लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर्स. थोडक्यातच रायटरने असं सांगितलेलं आहे की आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड मीन्स स्प्रेड सच अन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडनेस, म्हणजे चांगला स्वभाव आणि दयाळूपणा यांचं एक वेगळंच वातावरण निर्मिती करून ती आपल्या सभोवती तो स्प्रेड करण्याचा प्रयत्न करत असे की त्याच्याबरोबर प्रवास करणे म्हणजे एक नॅचरल कर्टसी म्हणजे नॅचरल सभ्यता अँड गुड मॅनर्स चांगले मॅनर्स यांचा एक लेसनच आपण ह्या ठिकाणी जणू काही शिकत आहोत असं रायटरला वाटत असे. This is the end of the second part of this lesson on saying please. We'll see the last and remaining part in the next lecture. Thank you.